जय हिंद, नमस्कार. मी जयंती कठाळे. अरे खेकडा भजी, कांदा भजी आणि सगळे कुरकुरीत भजी कुरकुरीत करण्यासाठी काय करावं, मी कांदा भजीचा आजचा सिक्रेट तुम्हाला सगळ्यांना सांगतो. कांदे कापून घ्या, त्याला ऑइल लावून घ्या, त्याला लिंबाचा एक सिरप लावून घ्या, त्याच्यात हळद, तिखट, मीठ, मसाला सगळं जे काय तुम्हाला टाकायचं आहे. अक्षरशः काही लोक तर कांदा लसणाची पेस्ट्री टाकतात, मला नाही आवडत. पण आलं टाकलं थोडं तर चालतं किसलेलं. ते सगळं त्या कांद्याला पूर्ण मॅरिनेट करायचं. केवढं मला कांदा भजी आवडतात, तोंडाला पाणी सुटायला. आणि ते सगळं मॅरिनेट करून तसंच ठेवायचं. कांद्याचं पाणी त्याच्यामध्ये आपोआप सुटत जातं, त्याला तसंच ठेवा. ते कांद्याचं पाणी फेकायचं नसतं. हे स्लाइस कांदे जेव्हा पाणी सोडायला लागतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून बेसन घालायचं. याच्यासोबत एक असा इन्ग्रेडियंट घालायचा असतो जो त्याचा क्रिस्पीनेस वाढवणार आहे, अलॉंग विथ दिस ऑइल. याच्यात घालायचं असतं किंचित, आय एम टेलिंग यू, किंचित. एवढंच फक्त तांदळाचं पीठ घालायचंय, जस्ट भुरकवायचं आहे मिठासारखं. आणि मग त्या पूर्ण याला मॅरिनेट करून कोथिंबीर घालून ठेवून द्या. आता कढई आता ठेवायची आहे गॅसवर, मग ऑइल टाकायचं आहे, त्याला गरम होऊ द्यायचं आहे. दिस टाइम लाईन रिक्वायर्स फॉर दिस टू गेट मॅरिनेटेड. हा टाइम मॅनेजमेंट शिका आणि मग ती कांदा भजी फ्राय करून बघा. अशी तोंडात क्रंच नाही वाजला ना तर जयंतीचं नाव बदलवा, आणि वाजला तर कमेंटमध्ये लिहून पाठवा. उद्या परत भेटूया नवीन टिप्स सोबत, नव्या सिक्रेट सोबत. बाय.